तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं संस्कृती उद्योग समूह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर सध्या आपण गवार लागवड करतो आहे. गवार लागवडमध्ये साधारणतः आपण जे शेवगा लागवड करणार आहे, साधारणतः एक 5 गुंठ्याचं क्षेत्र आहे आपलं त्यामध्ये, आणि वरती आडव्या साईडला एक 2 गुंठ्याचं आहे. साधारणतः एक 7 गुंठ्याचं क्षेत्र आहे आपलं, त्यामध्ये आपण शेवगा लागवड करणार आहे. आणि हे जे 5 गुंठ्याचं क्षेत्र आहे शेवगा लागवडीचं, असं साधारणतः वरून खालीपर्यंत 185 फूट आहे आणि रुंदी आपली साधारणतः 25 फुटाच्या आसपास आहे. यामध्ये आपण शेवगा लागवडीमध्ये आपण शेवगा लागवड करणार आहे 2 सऱ्या, ज्याला अंतर सोडून आपण राहिलेल्या ह्याच्यात सरी सोडून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आपण आता गवार लागवड करतो आहे. आणि गवार लागवड करताना आपण गवारीमध्ये आपण गावरान गवार लागवड करतो. त्यामध्ये आपण कस्तुरी या गवारीची निवड केली आहे, कारण ह्या गवारीला मार्केटमध्ये आपल्याला खाऊक बाजार मार्केटमध्ये आपल्याला ह्याची मागणी जास्त आहे. आपण नेहमी करतो आहे, त्यामुळे आपण या देशी वाणाची निवड केली आहे. यामध्ये साधारणतः दर हा 25 रुपये पावशेर, म्हणजे साधारणतः 100 रुपये किलो हा बसून बाजारभाव राहतो आहे. कधी ते 120 रुपयाच्या आसपास पण जातो आहे, पण साधारणतः एक 100 रुपयाच्या आसपास तर राहतो आहे. 25 रुपये पावशेरच्या हिशोबाने असा एवढा दर घावतो आहे. आणि जे आपण ही सरी सोडली आहे, ही सरी साधारणतः 3.5 फुटाची सोडली आहे. आणि त्यामध्ये आपण सरीच्या बुंड्यावरती अशा पद्धतीने गवार लागवड करतो आहे. या साईडला आणि या साईडला यामध्ये 1 फुटाचं अंतर आहे, आणि पुढच्या या साईडला आणि या साईडला यामध्ये 1 फुटाचं अंतर आहे. आणि इथून पुढचं जी लाईन आहे ते 1 फुटाचं आणि हे 1 फुटाचं, म्हणजे चौक हा आपला 1 बाय 1चा चौक आहे. त्यामध्ये आपण साधारणतः 1 ते 1.5 इंचाच्या आसपास बियांचं खोलीमध्ये टोकन करतो आहे. आणि गवार ही साधारणतः गवारी लागवड केल्यानंतर ना उगवण क्षमता ही 4 ते 5 दिवसात उगवण क्षमता आहे. आणि त्याची हार्वेस्टिंग साधारणतः 40 ते 45 दिवसात होते. गवार ही कष्टकरी लोकांचं पीक आहे, कारण तोडण्यास दम होते. त्यामुळं देशी गवार वाणामध्ये कोण जास्त करायला जात नाही, त्यामुळे एवढा दर राहतो आहे. आणि माझ्या अंदाजे एक माणूस दिवसाला कमीत कमी 8 तास जर कंटिन्यू बसला तर 10 किलोच्या आसपास गवार तोडू शकतो आहे. आणि ते बी जर घरची जोडणी असेल तर ज्या वर्कर्स येतात बायका, त्या एवढं तोडू शकत नाहीत, त्यामुळे ती परवडत नाही. त्यामुळे ते कोण करायच्या नादाला लागत नाही. घरची जर यंत्रणा असेल तर ती परवडते, त्यामुळे आपण ते करतो आहे. थोड्यामध्येच केले. आणि एवढं जे क्षेत्र केलं आहे ह्यामध्ये साधारणतः एक दिवस आपल्याला एक 8 ते 10 किलोच्या आसपास माल निघेल, या हिशोबाने आपलं हे नियोजन आहे. यामध्ये आपल्याला 2 पाकीट लागलेत. साधारणतः 80 ते 90 रुपयाच्या आसपास एक पाकीट येते. 1 ते 1.5 पाकीट लागते. आणि हे ते पाकीट साधारणतः 80 ते 90 रुपये, 100 रुपयाच्या आसपास 100 ग्रॅमचे पाकीट येते. तर असं आपलं नियोजन आहे. कसं वाटलं नियोजन? व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपली जी नाविन्यपूर्ण आपण माहिती देणार आहे त्याची तुम्हाला माहिती मिळत जाते. धन्यवाद. जय जवान, जय किसान.